शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली। अजित पवारांना शिखर बँक घोटाळ्यात दिलेल्या क्लीन चिटला आता नव्यानं आव्हान देण्यात आले। अजित पवार यांच्या विरोधात सहकार क्षेत्रातील 7 कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादर करण्यात आली। याचिकेवर 25 जुलैला सुनावणी होणार आहे। जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयात ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्या मार्फत 7 स्वतंत्र निषेध याचिका दाखल केल्या। शिखर बँक घोटाळा संदर्भात क्लीन चिट मिळणं हाच एक मोठा घोटाळा आहे। अशा प्रकारे हजारो कोटीच्या घोटाळ्याचे आरोप करायचे, खटले चालवायचे, त्या खटल्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे सरकारनं, आणि त्या आरोपीनं पक्ष बदलला की तो खटला बंद करायचा। लाखो कोट्यवधी रुपयाचा जो खर्च झाला खटला चालवताना, ते तुम्ही कोणाच्या खिशातून घेणार? देवेंद्र फडणवीसांच्या की नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या पगारातून कापणार? आता ते त्यांचं सोयीचं राजकारण आहे। कोणाला क्लीन चिट देतील, कोणाच्या फाईलीच दिसत नाही म्हणून सांगतील। काल परवा आपण पाहिलंय की वाईकरांची एकदम क्लीन चिट दिली। आता हे जो जाईल भाजपाचा साथ तर तो स्वच्छ होऊन बाहेरच पडणार, कारण कमल छाप तुमचा निरमा पावडर आणि भाजपाची क्लीन ते काय म्हणतात मशीन, वॉशिंग मशीन, भाजपाची वॉशिंग मशीन आणि कमल छाप निरमा तो पावडर, वॉशिंग पावडर, हे टाकला की धुवून निघतात। दिवस येतात प्रत्येकाचे, उद्याचा दिवस आमचाही येणार आहे। मग हे स्वच्छ किती आहेत, कुठल्या मशीनमधून साफ झाले आहेत, तर त्या आम्ही तो प्रयत्न करू ना। मग लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।